नमस्कार, मी डॉक्टर सतीश पट्टणशेट्टी, कन्सल्टंट लॅप्रोस्कोपिक अँड बेरियाट्रिक सर्जन ॲट ज्युपिटर हॉस्पिटल पुणे. आज आपण नॉन सर्जिकल ट्रीटमेंट ऑफ ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणावरती नॉन सर्जिकली कसं ट्रीटमेंट होतं ह्याच्यावरती बोलू. आय एम अ वेट लॉस एक्सपर्ट. आमच्याकडे ऑलमोस्ट दर महिन्याला 100 पेशंट येत असतील ओबेसिटीच्या वेट लॉस साठी, तर त्यातले 95% ऑफ पेशंट्सना नॉन सर्जिकल ट्रीटमेंटच लागते. फक्त 5% लोकांना सर्जिकल ट्रीटमेंटने मदत होऊ शकते. सो ॲज वी ऑलवेज सी किंवा बऱ्याच जणांना आपलं जे काय आयडियल वेट असतं हे माहीत होणं गरजेचं आहे. आयडियल वेट किती असलं पाहिजे? माझं जर उदाहरण पकडलं तर माझं हाईट आहे 175 सेंटीमीटर. तर तुमचं हाईट इन सेंटीमीटर मायनस 100 जर केलं दॅट शुड बी युअर आयडियल वेट. तर माझं आयडियल वेट शुड बी 175 सेंटीमीटर मायनस 100 म्हणजे 75 kg. त्याचं प्लस और मायनस 5 to 10% इज ओके. म्हणजे माझं आयडियल वेट शुड बी इन बिटवीन 72 to 78 kg. त्याच्या पलीकडे सपोज जर वेट असेल, पलीकडे म्हणजे किती 78 kg पेक्षा जर मला सपोज 10 किलो वजन असेल, 20 किलो वजन असेल, 30 किलो वजन असेल, तर मग आपण त्याच्यावरती खरंच गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट केली पाहिजे. तर 10 किलो 20 किलो वजन असणारे म्हणजे ज्यांचं वजन 90 आहे, 95 आहे, 100 आहे, हे लोक जास्त असतात. तर मग ह्यांच्यासाठी आपण काय ट्रीटमेंट केली पाहिजे? तर नॉन सर्जिकल ट्रीटमेंट केली पाहिजे. तर नॉन सर्जिकल ट्रीटमेंटमध्ये इन ऑल वेट लॉस जर्नीज, कुठलंही वेट लॉस जर्नी असेल तर मेन असतो तर डाएट आणि एक्सरसाइज. ते तुमच्या सगळ्या वेट लॉस जर्नीचं बेसिक्स राहतं. तुम्ही कुठलीही ट्रीटमेंट घेतली, मेडिकल ट्रीटमेंट घेतली, सर्जिकल ट्रीटमेंट जरी घेतली, जर तुम्हाला डाएट आणि एक्सरसाइज जमत नसेल तर ते वेट लॉस जर्नी सक्सेसफुल होणार नाही किंवा वेट लॉस जर्नी मेंटेन होणार नाही. त्याच्यामध्ये वेट रिगेन होण्याचे चान्सेस जास्त असतात. डाएटमध्ये काय? डाएटमध्ये तुम्ही उपाशी राहिलं पाहिजे का? नाही, नक्कीच नाही. डाएटमध्ये तुम्ही कॅलरी डेफिसिट मोडमध्ये गेला पाहिजे. तर कॅलरी डेफिसिट कसं? माझ्या बॉडीला किती कॅलरीज लागतं हे एक तुमच्या बॉडी कंपोजिशन अनालिसिस मशीनवरती आपल्याला कळतं, ज्याच्यामध्ये तुमचे मेटाबॉलिक रेट किती आहे. प्रत्येक माणसाचा मेटाबॉलिक रेट हा वेगळा असतो. तर तुमच्या मेटाबॉलिक रेटनुसार तुमचं दिवसाला किती कॅलरीज खाल्लं पाहिजे तुम्ही हे आपण शोधता येतं. हे कुठल्याही जिममध्ये, हॉस्पिटलमध्ये असतं, ज्याच्यामध्ये आपलं बॉडी कंपोजिशन अनालिसिस करतो, आपलं मेटाबॉलिक रेट काढतो. त्याच्यानुसार आपल्याला रोज आपल्याला किती कॅलरीज लागतात हे आपल्याला कळतं. तेवढ्या कॅलरीज सोडून आपण एक 200 ते 300 कॅलरीज जर कमी घेतलं तर तुम्ही कॅलरी डेफिसिट मोडमध्ये जाता. माझं बेसल मेटाबॉलिक रेट 1800 कॅलरीज आहे. तर मी जर कॅलरी डेफिसिट मोडमध्ये जायचं असेल तर मी 1500 किलो कॅलरीज घेतलं पाहिजे. तर 1500 कॅलरीज मध्ये दिवसभरात तुम्ही कसं ऍडजस्ट करायचं हे तुमच्या कामानुसार व तुमच्या सवयीनुसार हे तुम्ही ते ऍडजस्ट करायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये 1500 कॅलरीज असतील तर त्याच्यामध्ये 100% जर आपण तो कॅलरीचा जर भाग पकडला, त्याच्यामध्ये जवळजवळ 50% तुम्ही हे प्रोटीन्स घेतलं पाहिजे, 30% कार्बोहायड्रेट घेतलं पाहिजे आणि 20% फक्त फॅट घेतलं पाहिजे. कारण फॅट इज ऑल्सो एसेन्शियल फॉर आवर रुटीन फंक्शनिंग ऑफ आवर बॉडी. कार्बोहायड्रेट्स एनर्जीसाठी आपल्याला खूप गरजेचे असतात आणि प्रोटीन्स आर बिल्डिंग ब्लॉक्स. प्रोटीन्समुळे तुमची भूक कमी लागते, प्रोटीन्समुळे तुमची स्ट्रेंथ व्यवस्थित राहते, प्रोटीन्समुळे तुमचं पोट लवकर भरतं आणि प्रोटीन्समुळे तुम्हाला विकनेस येत नाही. त्यामुळे तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये जरी तुम्ही कॅलरी डेफिसिट केली तर त्या कॅलरी डेफिसिटमध्ये पण तुमचं प्रोटीन्स किंवा प्रथिनाचा आहार जो आहे तो प्रोटीन्सचा जो पर्सेंटेज आहे तो जास्त ठेवायला, तो कमीत कमी 50% पाहिजे. तो थोडा वाढवला तरी चालेल डिपेंडिंग ऑन युअर वर्क शेड्यूल किंवा तुम्ही काय काम करता याच्यावरती अवलंबून असतं. तर प्रोटीन्स म्हणजे काय? प्रोटीन्स म्हणजे व्हेजिटेरियन सोर्सेस जर पकडलं आपण तर मग दूध आलं, दही आलं, योगर्ट आलं, पनीर आलं, स्प्राउट्स आले, पल्सेस आले म्हणजे छोले झालं, राजमा झाले, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या प्रोटीन सोर्सेस आहेत. त्या कशा तुम्ही ते दिवसभरात घेतलं पाहिजे हे तुमच्या डायटिशियन तुम्हाला व्यवस्थितपणे सांगू शकतील. कारण प्रत्येकाचा कामाचा स्वरूप, प्रत्येकाचा भूक लागण्याचं स्वरूप हा वेगळा असतो. त्यामुळं डायटिशियन तुम्हाला तुमचं डाएट तुमच्या कामानुसार व तुमच्या स्वयंपाकानुसार व तुमच्या बाकी सगळ्या गोष्टींनुसार कस्टमाइज करून देतात. तर प्रोटीन सोर्सेस व्हेजिटेरियन मध्ये मी सांगितले, नॉन व्हेजिटेरियन मध्ये तर एग्स आहेत, चिकन आहे, फिश आहे. मटन मध्ये प्रोटीन सोर्स कमी असतं, प्रोटीन सोर्स असतं पण त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल सोर्स जास्त असतो, त्याच्यामुळे तुम्ही मटन अवॉइड करण्याचा प्रयत्न करावा. कार्बोहायड्रेट्स मध्ये तुम्ही जेवढं जमेल तेवढं प्रोसेस्ड फूड्स अवॉइड करायला पाहिजे. प्रोसेस्ड फूड म्हणजे काय? तुम्ही सगळे जे काही पाकिट मधलं असतं हे सगळ्या गोष्टी जे काही तयार करून ठेवलेले असतात त्या सगळ्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजेत. बेकरी प्रोडक्ट्स हे जे काही मैदानं तयार झाले आहेत त्या सगळ्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजेत. तुमचे जे काही गोड पदार्थ आहेत, मिठाईच्या दुकानात जायचंच नाही आणि घरी काय आणायचंच नाही. शुगर इन एनी फॉर्म म्हणजे पांढरं साखर तर टोटली अवॉइड करायला पाहिजे.
जॅगरी किंवा गुळ हे पण अवॉइड करायला पाहिजे. शेवटी साखर काय गुळ काय हे दोन्ही तुमच्या उसातनच येतं. त्याच्यामुळे साखर, गुळ, हनी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पूर्णपणे अवॉइड केलं तरच तुम्हाला वेट लॉस जर्नीमध्ये मदत होते. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आर व्हेरी गुड, कारण जसं की भाकरी आहेत, मिलेट्स आहेत. कुठल्या भाकरी? ज्वारीच्या भाकरी, बाजरीच्या भाकरी, नाचणीच्या भाकरी, ह्या तिन्ही भाकऱ्या उत्तम आहेत तुमच्या सगळ्या कार्बोहायड्रेट सोर्ससाठी. प्लस फॅट्स इन गुड फॅट्स आर ऑलवेज गुड फॅट्स म्हणजे तुम्ही ड्राईड नट्स जे असतात, ड्राय फ्रुट्स जे असतात, म्हणजे बदाम आहे, पिस्ता आहे, वॉलनट आहे, सगळं अक्रोड जे आहे, ह्या सगळ्या गोष्टी दिस आर गुड फॅट्स. त्यामुळे ते गुड फॅट्स तुम्ही घेतलेलं जास्त बरं आहे. इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग एडिबल ऑइल्स, म्हणजे तुम्ही शेंगदाण्याचं तेल किंवा बाकीचे जे काही सीड ऑइल आहे हे जेवढं जमेल तेवढं अवॉइड करा. फ्राईड फूड जे आहे ते टोटली अवॉइड करायला पाहिजे. सो थोडंसं एक चार चमचे घी म्हणा किंवा ड्राईड फ्रूट म्हणा, दिस आर गुड फॅट्स. किंवा इव्हन आपल्या अंड्याचं जे काही पिवळं असतं दॅट इज ऑल्सो गुड फॅट, गुड कोलेस्ट्रॉल. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेतल्या तर नक्कीच चालतील. हा झाला डाएटचा भाग. सो ॲज आय टोल्ड यू, डाएटमध्ये 50% प्रोटीन्स, 30% कार्बोहायड्रेट्स आणि 20% फॅट्स, हा असा तुमचा डिस्ट्रीब्युशन पाहिजे. प्लस एक्सरसाइज इज गुड टू मेंटेन द मसल मास. एक्सरसाइज इज टू मेंटेन द लॉंग टर्म मसल मास, कारण 40 नंतर आपला मसल मास कमी होतो. त्याच्यामुळं मसल मास ठेवण्यासाठी आपण थोडंफार तरी लाईट एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. एस्पेशली द कोर बॉडीचे एक्सरसाइज केलेलं जास्त बरं आहे. सो दिस इज अ नॉन सर्जिकल ट्रीटमेंट ऑफ ओबेसिटी. तुम्ही जर सपोज तुमचं वजन जास्त होत असेल, तुमच्या आयडियल वेटपेक्षा 30 किलोपेक्षा वजन जास्त असेल, तर नक्कीच बेरियाट्रिक सर्जरीचा पण विचार करायला पाहिजे. कारण जेवढं ओबेसिटी असेल तेवढ्या डिसीजेस येतात, तेवढंच तुमचं प्रॉब्लेम्स जास्त होतात ओल्ड एजमध्ये. सो controlling fat and controlling obesity should be the goal for a long term healthier life. Thank you. तुम्हाला काही डाउट्स किंवा क्वेश्चन्स असतील, कमेंट्स असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. थँक्यू.